Hello dear students, welcome to the fourth and the last lecture of the topic gravitation. आणि आजच्या लेक्चर मध्ये उरलेले जे पॉइंट्स या लेसन मध्ये राहिले आहेत ते आपण कंप्लीट करणार आहे. एनर्जीज असोसिएटेड विथ द सॅटेलाइट. सॅटेलाइटच्या कोणत्या कोणत्या एनर्जीज असतात. एस्केप वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट काय असतो. एस्केप वेलॉसिटी तुम्हाला प्रोजेक्शन मध्ये सांगितलंच होतं एस्केप वेलॉसिटी काय असतं, बट आपण एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला बनवणार आहे. वेटलेसनेस कंडिशन थिअरॉटिकल पॉइंट आहे आणि कम्युनिकेशन सॅटेलाइट थिअरॉटिकल पॉइंट आहे. थिअरी काही गोष्टी काही पॉइंट्स लक्षात ठेवायच्या. मेन तर हे दोन गोष्टी आहेत, एनर्जीज आणि एस्केप वेलॉसिटी. सो क्विकली वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट, एनर्जीज असोसिएटेड विथ द सॅटेलाइट. सॅटेलाइटकडे कोणत्या कोणत्या एनर्जीज असोसिएटेड असतात. त्यासाठी सगळ्यात पहिलं तर मी इथे ड्रॉ करतो एक अर्थ. हे अर्थ आहे आणि या अर्थच्या अबाउट एक सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये गोल गोल फिरतोय. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये गोल फिरत आहे सॅटेलाइट एक. ओके, हा सॅटेलाइट आहे आणि तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतोय. नाव सी, हा सर्क्युलर ऑर्बिट कॉन्सन्ट्रेट करूयात पहिलं तर. येस, हा जो सॅटेलाइट आहे दिस इज अर्थ आणि इथे सॅटेलाइट आहे. हा सॅटेलाइट इथे ड्रॉ करतो मी. दिस इज सॅटेलाइट. ओके, सो द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. सो सगळ्यात पहिलं आपण इथे एनर्जीज शिकूयात. एनर्जीज ऑफ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ. बघा, पहिलं तर सॅटेलाइट गोल फिरत असताना त्याच्याशी एनर्जी काय आहेत त्याचे आपण फॉर्म्युले बघणार आहेत. लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की सॅटेलाइट जेव्हा गोल फिरत असतो सर्क्युलर मोशनमध्ये तर त्याच्याकडे दोन इम्पॉर्टंट एनर्जीज असोसिएटेड असतात. एक त्याची कायनेटिक एनर्जी, वेलॉसिटीमुळे जी त्याला मिळाली आहे कायनेटिक एनर्जी, आणि दुसरी एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी नक्की काय असते, कॉन्झर्वेटिव्ह नॉन कॉन्झर्वेटिव्ह फील्ड्सवरती हे गोष्टी बेस्ड आहेत. बट आत्ता सध्यासाठी मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला सांगेन आणि तुम्ही तो तसाच लक्षात ठेवा. बेटर आहे की तसा लक्षात ठेवून आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकणार आहे. सो प्रॉपर वेनी लक्षात ठेवायच्या गोष्टी. सगळ्यात पहिला जो फॉर्म्युला आहे दॅट इज द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. सगळ्यांना माहीत आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो. हा सॅटेलाइट ना मास एमचा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे त्याची वेलॉसिटी VC म्हटली जाते, क्रिटिकल वेलॉसिटी म्हटली जाते, कारण की तो सर्कलमध्ये फिरतो. सो या सॅटेलाइटची किती असेल रे कायनेटिक एनर्जी, हाफ त्याचं मास, हे मास अर्थचं नाही आहे काय, सॅटेलाइटचं मास आहे, इंटू त्याची क्रिटिकल वेलॉसिटीचा स्क्वेअर. सिंपल फॉर्म्युला लिहिला मी. आणि कालच आपण शिकलोय क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो. तुम्हाला आठवत असेल क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघा इथे लिहितो मी. क्रिटिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो √GM/r. इफ यू रिमेंबर, आर काय असतो, आर असतो रेडियस ऑफ द ऑर्बिट आर आणि एच ची ॲडिशन असतो आर. आर इज r+h. सो फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी इज √GM/r. बट त्याचा स्क्वेअर केल्यावरती हा काय बनेल, हाफ m इंटू √GM द होल स्क्वेअर केल्यावरती तो काय बनेल, GM/r. सो द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी कम्स आउट टू बी GMM/2r. This is the first formula, first energy का equation that we have got, that we have derived. 1. सिंपल आहे का इथपर्यंत लाईफ. हाफ mv² मध्ये v टाकून दिला, उत्तर मिळालं. सो कोणाकोणावर डिपेंड करते कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी डिपेंड करते g वरती जो कॉन्स्टंट आहे, मास ऑफ अर्थ वरती जो कॉन्स्टंट आहे, हा मास ऑफ सॅटेलाइटवर डिपेंड करते. छोट्या सॅटेलाइटची कायनेटिक एनर्जी कमी असणार, मोठ्याची जास्त असणार मास जास्त असेल तर. आणि तिसरा डिपेंड करते ती डिस्टन्सवरती अर्थपासून सॅटेलाइट किती दूर फिरतोय. खूप दूर फिरणारे सॅटेलाइट्स असतात ना त्यांची कायनेटिक एनर्जी कमी असते, आणखी त्यांचं डिस्टन्स दूर असतं, कायनेटिक एनर्जी कमी असणार. कालच बघितलं आपण, दूरचे सॅटेलाइट स्लोली मूव्ह होत असतात, सो ऑब्व्हियसली त्यांची स्पीड पण कमी असते. सो कायनेटिक एनर्जी GMM/2r फॉर्म्युला आहे. द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट इज GMM/2r. नाव वी विल derive the equation of something called as potential energy. Potential energy PE. सॅटेलाइटची पोटेन्शियल एनर्जी काय असते, PE, हे आपण डिराईव्ह करणार आहे. ते डिराईव्ह करण्यासाठी काही इम्पॉर्टंट तुम्हाला मी फॅक्ट्स किंवा स्टँडर्ड रिझल्ट सांगतो.
पोटेन्शियल एनर्जीचे काही फॉर्म्युले सांगतो मी तुम्हाला. लक्षात ठेवायचं हे तुम्हाला रिमेंबर. ओके, लर्न, मी लर्न म्हणून सांगतोय तुम्हाला. ॲक्च्युली हे डिराईव्ह करता येतं, पण आता डिराईव्ह करण्याचा वेळ नाही आहे की आपण डिराईव्ह करत बसू. ते आत्ता तुम्हाला या गोष्टी पाठ करायच्या आहे. सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो. जर हा पार्टिकल असेल ना मास m1 आणि हा पार्टिकल असेल ना मास m2, ओके, दोन पार्टिकल असतील m1 m2, या दोघांमध्ये डिस्टन्स r असेल तर सगळ्यांना माहिती आहे या दोघांमध्ये किती फोर्स ॲक्ट होणार आहे. सगळ्यांना माहिती आहे F इज इक्वल टू G, पहिल्याचा मास दुसऱ्याचा मास अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. सगळ्यांना माहिती आहे F G m1 m2 अपॉन r स्क्वेअर असतो. बट पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असाच दिसणार असतो. तो असतो G, पहिल्याचं मास दुसऱ्याचं मास डिवायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर न करता फक्त r लिहायचा असतो. दिस इज द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी. बट एक याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट आहे जो लक्षात ठेवावा लागणार आहे. तो आहे ही नेगेटिव्ह असते कधी पण पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही कधी पण नेगेटिव्हच असते. त्याचं रिझन असं आहे की फील्ड अट्रॅक्टिव्ह आहे. फील्ड अट्रॅक्टिव्ह आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज नेगेटिव्ह. लर्न करून टाका किती असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दोन मासमध्ये G, पहिल्याचं मास दुसऱ्याचं मास अपॉन डिस्टन्स, स्क्वेअर नाही, स्क्वेअर केला तर फोर्स बनेल, नुसतं डिस्टन्स, आणि नेगेटिव्ह असते ते. आता मास मल्टिप्लाय केलं तर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत, डिस्टन्स पण पॉझिटिव्ह आहे, बट आपण स्वतःहून नेगेटिव्ह साईन द्यायची असते. नेगेटिव्ह GMM/R इज द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी. त्या लॉजिकप्रमाणे पोटेन्शियल एनर्जी ऑफ सॅटेलाइट आणि अर्थ या सिस्टमची किती असेल पोटेन्शियल एनर्जी. अर्थच्या अबाउट सॅटेलाइट फिरतोय, काय असेल फॉर्म्युला. आन्सर असं येईल का बघा जरा, लाल कलरमध्ये लिहितो मी. मायनस साईन तुम्हाला माहिती आहे काय, पोटेन्शियल एनर्जी ऑलवेज नेगेटिव्ह असते. G, पहिल्याचा मास तर अर्थ आहे पहिला, तर दुसऱ्याचा मास तो तर मास सॅटेलाइट आहे, डिवायडेड बाय त्यांच्यामधला डिस्टन्स r आहे. कुठून आला फॉर्म्युला हा, अचानक कुठून उद्भवला, कळालं का. आपण आत्ताच लर्न केलंय ते लॉजिक, त्या लॉजिकवरून मी फॉर्म्युला दिला आहे हा. पोटेन्शियल एनर्जी इज GMM/R, नेगेटिव्ह GMM/R. मी थोडा वेगळ्या कलरमध्ये लिहून दाखवतो हा फॉर्म्युला. आन्सर असं येईल -GMM बाय, त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे रे, सेंटर टू सेंटर r आहे ना. सो हा आपला झाला दुसरा फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा. याला म्हणूया 2. पहिली एनर्जी कळाली का, कायनेटिक एनर्जी. त्याच्यात काय पाठ करण्याची गरजच नाही. हाफ mv² v टाकून द्या, आन्सर मिळालं. कायनेटिक एनर्जी ऑलवेज पॉझिटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह. ही ऑलवेज नेगेटिव्ह. पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटीमध्ये ऑलवेज नेगेटिव्ह असते. कधी पण नेगेटिव्ह असते पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल तर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्टिव्ह आहे ना, सो अट्रॅक्टिव्ह फोर्सेसची पोटेन्शियल एनर्जी नेगेटिव्ह असते. नेगेटिव्ह पोटेन्शियल मिळाली, कायनेटिक मिळाली, दोन एनर्जीज जेव्हा आपण ॲड करतो ना, तर ॲड केल्यावरती आपल्याला मिळते टोटल एनर्जी. आणि टोटल एनर्जी TE जिला मी म्हटलं आहे टोटल एनर्जी, ती या दोन एनर्जीजची ॲडिशन असते. टोटल एनर्जी किती असेल रे रिव्हॉल्विंग सॅटेलाइटची, ती असेल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियलची ॲडिशन. ती करणार आहे आपण नेक्स्ट स्लाइडवरती करूया. पहिलं क्विकली तुम्ही ही स्लाइड एवढी लिहून घ्या. पहिला एनर्जीज ऑफ सॅटेलाइट हेडिंग, रिव्हॉल्विंग सॅटेलाइट. ऑब्व्हियसली पहिला एक फिगर ड्रॉ करायचा, सॅटेलाइट रिव्हॉल्व होताना दाखवायचा आणि त्याची कायनेटिक एनर्जी लिहायची, हाफ mv². वीचा फॉर्म्युला काल पाठ केला आहे तो टाकायचा, सॉल्व्ह करून एक उत्तर मिळेल. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मी सांगितला. कुठल्याही दोन मासेसमध्ये किती असते फोर्स, न्यूटन्स लॉ प्रमाणे फोर्स एवढा असतो. बट पोटेन्शियल एनर्जी किती असते, -GMM1m2/R असतो, स्क्वेअर नसतो. हा झाला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लर्न करून टाका. तो वापरून आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला इथे लिहिला आहे सॅटेलाइट अर्थमधला. -G, मोठा M अर्थचं मास, छोटा M सॅटेलाइटचं मास अपॉन R. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, दोन्ही फॉर्म्युले ॲड करून टोटल मिळणार आहे ती नेक्स्ट स्लाइडवरती. चलो, होपफुली तुम्ही हे लिहून घेतला असेल. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. आता टोटल एनर्जी कशी येईल बघा, मी तर लिहितो परत एकदा रेफरन्ससाठी. कायनेटिक एनर्जी किती आली, कायनेटिक एनर्जी आली GMM/2R. पोटेन्शियल एनर्जी किती आली रे, -GMM/R. आता बघा टोटल किती येते. टोटल एनर्जी या दोघांची ॲडिशन आहे. जर दोघांना ॲड केलं ना मी, तर नीट बघा ॲड करताना काय होणार आहे. कॉमन तर GMM/R येईल, कॉमन येईल GMM/R. ब्रॅकेटमध्ये काय राहील,
ब्रॅकेटमध्ये ह्याच्याकडे राहील हाफ प्लस ह्याच्याकडे राहील -1. सो हाफ -1 जर केला तर उत्तर येतं -हाफ म्हणजे -1/2 म्हणजे -GMM/R/2R. असं उत्तर येतं टोटल एनर्जीचा. टोटल एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग इज नेगेटिव्ह, ज्यामध्ये नेगेटिव्ह साईन काय रिप्रेझेंट किंवा काय सांगते आपल्याला, काय डिनोट करते. नेगेटिव्ह साईन इंडिकेट्स सॅटेलाइट इज बाउंड टू अर्थ, म्हणजे सॅटेलाइट अर्थला सोडून जाऊ शकत नाही, त्याची एनर्जी नेगेटिव्ह आहे. अर्थला तो बाउंड आहे. म्हणजे असं समजा की बँक आहे, बँककडनं आपण समजा 10,000 रुपये लोन घेतलं तर आपला नेगेटिव्ह बॅलन्स आहे ना 10,000चा. जोपर्यंत तुम्ही बँकेला 10,000 देत नाही तर मग तुम्ही बँकेपासून फ्री नाही होणार. सिमिलरली अर्थचा सॅटेलाइट जो आहे तो अर्थच्या अबाउट फिरत असताना त्याची टोटल एनर्जी नेगेटिव्ह असते. तो अर्थला बाउंड आहे. तुम्हाला जर या सॅटेलाइटला सोडून गायब करायचं असेल, ह्याला एस्केप करायचं असेल तर तुम्हाला एवढीच त्याला एनर्जी द्यावी लागेल. म्हणजे त्याची एनर्जी पॉझिटिव्ह होऊन जाईल किंवा 0 होऊन जाईल. एखाद्या सॅटेलाइटची एनर्जी नेगेटिव्ह असणं म्हणजे तो अर्थच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे, तो अर्थला बाउंड आहे. कळतंय का? टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट किती आली? -GMM/2R. कसं आलं? टोटल कायनेटिक आणि पोटेन्शियल ॲड केली. टोटल एनर्जी नेगेटिव्हचा अर्थ काय? सॅटेलाइट इज बाउंड टू अर्थ. इन ऑर्डर टू रिमूव्ह द सॅटेलाइट फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटी, आपल्याला काहीतरी त्याला एनर्जी द्यावी लागेल. जर एखाद्या सॅटेलाइटला अर्थच्या ग्रॅव्हिटीमधनं बाहेर काढून फेकून द्यायचं असेल, काढून कायमचं फेकून द्यायचं असेल तर आपल्याला त्याला तेवढीच पॉझिटिव्ह एनर्जी द्यावी लागेल. एक एक्झाम्पल दाखवतो मी. एक्झाम्पल बघा, या सॅटेलाइटची टोटल एनर्जी -500 जूल आहे. समजा किती आहे सॅटेलाइटची एनर्जी? -500 जूल. जर मला या सॅटेलाइटला कायम अर्थपासून बाहेर काढायचं असेल ना तर मला याला कमीत कमी +500 द्यावी लागेल. कमीत कमी 600 दिली तर तो खुशच आहे. 500 घेऊन 100ने तो अजून फास्ट जाईल. बट मिनिमम 500 द्यावी लागेल. तर तो त्याची एनर्जी 0 होऊन जाईल आणि तो ग्रॅव्हिटी सोडून निघून जाईल. त्या एनर्जीला म्हटलं जातं बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी काय म्हणतात त्याला? बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी काय असते? मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू एस्केप द सॅटेलाइट आउट ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द सॅटेलाइट आउट ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह सॅटेलाइट आउट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. सॉरी, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आउट ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. त्यालाच तर म्हणतो आपण बाइंडिंग एनर्जी. मी जसं बोललो ही मिनिमम एनर्जी आहे. म्हणजे -500 टोटल असेल ना तर कमीत कमी +500 लागेल. 499 पण चालणार नाही, कारण की -500 ना 499 दिली तर -1 राहीलच की. -1 म्हणजे तो दूर जाऊन फिरत राहील, इन्फ्लुएन्समध्ये राहील. तो इन्फ्लुएन्सपासून काढायचं असेल तर कमीत कमी जेवढी टोटल आहे ना तेवढी तरी द्यावी लागते. मग बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला असा बनायला काय हरकत आहे का? बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला असा बनेल का सांगा मला? बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू प्लस, जेवढी टोटल नेगेटिव्ह आहे ना तेवढीच प्लस GMM/2R. दिस बिकम्स द फॉर्म्युला ऑफ बाइंडिंग एनर्जी. सॅटेलाइटचे 4 एनर्जीज आत्ताच्या सेशनमध्ये पहिल्या 10 मिनिटात आपण बघितले. कायनेटिक, पोटेन्शियल, टोटल, बाइंडिंग. कायनेटिक हाफ mv² आला v टाकून. पोटेन्शियल फॉर्म्युला लर्न करून आला. G पहिल्याच मास दुसऱ्याच मास अपॉन R आणि नेगेटिव्ह साईन. तिसरी टोटल दोघांना ॲड करून आलं. टोटल दरवेळेस नेगेटिव्ह येते. नेगेटिव्ह म्हणजे तो सॅटेलाइट अर्थच्या फील्डमध्ये आहे, बाउंड आहे. जर मला त्याला एस्केप करायचं असेल तेवढीच मला पॉझिटिव्ह एनर्जी द्यावी लागेल. याला म्हणतात बाइंडिंग एनर्जी. 4ही एनर्जीज समराईज करतो फॉर्म्युला वाईज. 4 एनर्जीज बघा: कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी, बाइंडिंग एनर्जी. काय असतो बरं फॉर्म्युला? कायनेटिक एनर्जीचा GMM/2R. बघा नीट, कायनेटिक नंतर पोटेन्शियल काय असतो? -GMM बाय नुसता R, नो 2R किंवा नो R², नुसता R. टोटल काय असतो? या दोघांना ॲड करा, टोटल उत्तर येतं -GMM/2R.
आणि बाइंडिंग काय येतं प्लस GMM/2R. सो नीट ऑब्झर्वेशन जर काही असेल तुमचं तर तुम्हाला कळेल की दोन एनर्जीज दरवेळेस इक्वल असतात त्या कोणत्या आहेत. ज्या एनर्जीज दरवेळेस इक्वल असतात त्या या दोन आहेत. बघा की फॉर्म्युले GMM/2R GMM/2R. बाय डिफॉल्ट बाइंडिंग एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी सेम असतात. म्हणजे जर तुम्हाला मी क्वेश्चन मध्ये सांगितलं की एक सॅटेलाइट आहे काय तो फिरतोय गोल 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 गोल, त्याची आता कायनेटिक एनर्जी आहे 400 जूल. त्याची कायनेटिक एनर्जी किती आहे 400 जूल. तुम्ही डोळे झाकून सांगू शकता त्याला मला बाहेर फेकायचं असेल तर मला अजून 400 द्यावे लागतील, म्हणजे मला बाइंडिंग एनर्जी पण 400 आहे असं कळून जाईल. कारण की बाइंडिंग पण इक्वल टू कायनेटिक आहे फॉर्म्युला वाईज. जर कायनेटिक 400 असेल तर त्याला अजून किती एनर्जी द्यावी लागेल एस्केप करायला 400 द्यावी लागेल. म्हणजे त्याची टोटल एनर्जी आत्ता किती आहे. अरे टोटल एनर्जी बघा ना, बाइंडिंग आणि टोटल आणि कायनेटिकचा फॉर्म्युला सेम आहे एक्सेप्ट नेगेटिव्ह साईन. सो टोटल एनर्जी किती आहे त्याची -400 आहे. टोटल -400 आहे, कायनेटिक +400 आहे, बाइंडिंग +400 आहे. तिन्ही एनर्जीज व्हॅल्यू वाईज सेम असतात, फक्त ह्याची साईन नेगेटिव्ह असते. हे दोघं कधी पण पॉझिटिव्ह असतात. पोटेन्शियलचं काय, पोटेन्शियल ह्या सगळ्या एनर्जीजपेक्षा डबल असतो कारण की त्याचा डिनॉमिनेटरमध्ये 2 नसतो. सो पोटेन्शियल या सगळ्यांपेक्षा डबल असतो विथ अ नेगेटिव्ह साईन. म्हणून आपण असं करूयात टोटल एनर्जी -400 आहे ना त्याचाच डबल असतं पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी -800 असणार. इनफॅक्ट डोंट वरी ॲट ऑल गाईज, मी तुम्हाला एक मस्त ट्रिक सांगतो, एकदम मस्त ट्रिक आहे 4 एनर्जीजला पाठ करायची किंवा लक्षात ठेवायची. बघा पोटेन्शियल, कायनेटिक, टोटल, बाइंडिंग. ओके, हे थोडंसं मी रिअरेंज करतो. याला म्हणूयात कायनेटिक, पोटेन्शियल, टोटल, बाइंडिंग. कारण की आपण अशा ऑर्डरमध्ये शिकलो ना, म्हणून आधी कायनेटिक, नंतर पोटेन्शियल, नंतर टोटल, नंतर बाइंडिंग. सपोज मी तुम्हाला एकच एनर्जी देणार, तुम्हाला बाकी एनर्जीज काढायच्या. सपोज मी म्हटलं ही 100 आहे तर बाकी किती असतील. तुम्ही थोडंसं पॉज करून विचार करा बाकी व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे. पॉज करा आणि आता चेक करा आन्सर आलंय का तुमचं. बघा प्ले करून चेक करा आता आन्सर काय येत आहे. 100 असेल ना कायनेटिक, टोटल पण 100 पाहिजे, फक्त नेगेटिव्ह साईन बरोबर. 100 आहे ना टोटल, 100 आहे ना कायनेटिक, बाइंडिंग पण +100च पाहिजे. बाइंडिंग आणि कायनेटिक सेम असतात, कॉपी पेस्ट. फक्त पोटेन्शियल या सगळ्यांच्या डबल असतो विथ अ नेगेटिव्ह साईन. सो टोटलचा डबल असतो -200. दिस आर दी आन्सर्स. सपोज मी तुम्हाला सांगितलं की पोटेन्शियल एनर्जी -600 जूल आहे. सांगा रिमेनिंग. जर तुम्हाला मी पोटेन्शियल दिली असेल ना, तुम्ही इझिली सांगू शकता की ह्याच्या अर्धी उरलेल्या एनर्जी ह्याच्या अर्ध्या पाहिजे. म्हणजे -600च्या अर्ध -300 असेल. आता टोटल नेगेटिव्ह असेल तर बाइंडिंग +300 असेल. जर बाइंडिंग +300 असेल तर कायनेटिक +300 असेल. आर यू गेटिंग इट. कुठल्याही एनर्जी एक दिली तर बाकी काढता येतात. मी समजा टोटल देतो चला तुम्हाला. इफ आय गिव्ह यू टोटल एनर्जी ॲज -1000 जूल, व्हॉट विल बी रिमेनिंग. हा -1000 आहे ना तर बाइंडिंग +1000 असेल. बाइंडिंग +1000 असेल ना कायनेटिक +1000 असेल. टोटल -1000 आहे ना त्याच्या डबल पोटेन्शियल -2000 असेल. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व दी क्वेश्चन्स. इज इट क्लिअर गाईज. एनर्जीज ऑफ सॅटेलाइट खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एनर्जीज ऑफ सॅटेलाइट हे त्याचे 4 फॉर्म्युले आहेत, बाइंडिंग, टोटल, कायनेटिक, पोटेन्शियल. यामध्ये एक स्पेशल केस असा आहे की जर काय होईल, जर सॅटेलाइट क्लोज टू अर्थ असेल तर काय होईल रे, क्लोज टू अर्थ. अरे क्लोज टू अर्थ असेल तर छोटा r जो r+h असतो तो नुसता r नाही बनणार का. सो सगळे फॉर्म्युल्याचे डिनॉमिनेटरमध्ये r बनतील, बाकी काहीच फरक नाही पडणार. GMM/2r -GMM/r, GMM/2r नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह GMM/2r. सिंपल. सो इफ अ सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग क्लोज टू अर्थ, फॉर्म्युले असे बनतात. आणि याच फॉर्म्युल्यामध्ये एक अजून मॉडिफिकेशन इथे नाही बनत. ते मॉडिफिकेशन इथे खाली छोटा r आहे. प्रॉब्लेम हा आहे ह्या स्पेशल केसमध्ये, क्लोज टू अर्थवाल्या केसमध्ये एक स्पेशल मॉडिफिकेशन बनतं. बघा काय मॉडिफिकेशन बनतं. मी जर काही r ने मल्टिप्लाय r ने डिवाइड केलं ना
नीट बघा काय, तर gm/r² काय बनतं माहिती का, gm/r², छोटा जी बनतो, छोटा जी mg/r/2 असा पण फॉर्म्युला बनतो. हा काय बनणार, आर नी मल्टिप्लाय आर नी डिवाइड केलं तर तो बनणार -mgr. हा काय बनणार -mgr/2 आणि हा जेवढा आहे तेवढाच हा असणार आहे mgr/2. रेकमेंड करतो तुम्हाला मी लर्न करायला, हे बिलकुल नाही, हे लर्न करूच नका, बिलकुल लर्न करू नका. एकच लर्न करा, 1 2 3 4. स्पेशल केस क्लोज टू अर्थ असेल तर छोटा आर बनणार मोठा आर, हे जास्तीत जास्त तुम्ही डिराईव्ह करू शकता. बट त्यानंतर हे पाठ करायची गरज आहे का, नाही, ऑन द स्पॉट बनवता आलं पाहिजे तुम्हाला, बिकॉज यू नो दॅट gm/r² इज छोटा जी, सो आर ॲडजस्टमेंट रिक्वायर्ड आहे. दीज आर द इक्वेशन्स ऑफ एनर्जीज असोसिएटेड विथ द सॅटेलाइट. बट एस्केप वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट अजून नाही बघितला आपण, तो आता पुढच्या स्लाइडवरती बघूया. सांगा मला काय होईल की जर ऑन अर्थ एखादं ऑब्जेक्ट असेल, ऑन अर्थ एखादं ऑब्जेक्ट असेल, से फॉर एक्झाम्पल अर्थवरती ही बॉटल आहे, ह्या बॉटलला अर्थवरती मी ठेवलं आहे. सांगा बरं त्याची कायनेटिक एनर्जी काय येईल, कॉमन सेन्स आहे, ती काही सॅटेलाइट थोडीच रिव्हॉल्व व्हायला, तिथं अर्थवरती रेस्टला आहे, सो त्याची कायनेटिक एनर्जी 0 असणार. पोटेन्शियल एनर्जी किती असणार अर्थवरती त्या ऑब्जेक्टची, जो कुठला ऑब्जेक्ट आहे, अर्थवरती कुठलाही ऑब्जेक्ट समजा ठेवला असेल मास एमचा, तर या ऑब्जेक्टची अर्थवरती ठेवलेल्या कायनेटिक तर 0 असणार आहे, रिव्हॉल्व नाही करत आहे. बट पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, -gmm अपॉन डिस्टन्स किती दोघांमधला r असणार आहे. सो कायनेटिक 0 असणार आहे ऑन अर्थ. ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आहे, ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आहे ना, ऑब्व्हियसली ॲट रेस्ट, अर्थवरती थांबलाच आहे ना ऑब्जेक्ट, पडलेला आहे अर्थवरती ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टबद्दल बोलतो आपण. कायनेटिक 0, पोटेन्शियल -gmm/r, त्यामुळे टोटल किती होईल, टोटल तेवढीच होईल. आणि त्यामुळे बाइंडिंग एनर्जी किती होईल, +gmm/r, बरोबर का, +gmm/r ही होईल त्याची बाइंडिंग एनर्जी. 4 एनर्जीज ऑन अर्थ पण काढल्या आपण. हे काय इम्पॉर्टंट होतं ऑन अर्थ, बिकॉज आपल्याला डिराईव्ह करायचं आहे अर्थवरून एखाद्या ऑब्जेक्टला फेकून द्यायचं कायम, म्हणजे पकडून असा फेकला तर किती जोरात फेकला पाहिजे की इट शुड नॉट कम बॅक. तर पहिली गोष्ट, जर काही त्याला बाहेर टाकायचं असेल एखाद्या गोष्टीला, तर त्याला किती एनर्जी द्यावी लागते, त्याला एनर्जी द्यावी लागते बाइंडिंग एनर्जी. एवढी एनर्जी दिली की ऑब्जेक्ट निघून जातो, परत कधीच येत नाही, नेवर रिटर्न्स. दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी. एनर्जी रिक्वायर्ड सो दॅट ऑब्जेक्ट विल नेवर रिटर्न बॅक टू अर्थ इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी. एस्केप झाला पाहिजे तो, तर एवढी बाइंडिंग एनर्जी आपल्याला त्या ऑब्जेक्टला द्यावी लागेल. कुठल्या ऑब्जेक्टला, जो अर्थवरती रेस्टला आहे. आय एम टॉकिंग अबाउट ऑब्जेक्ट ऑन अर्थ सरफेस. ऑन अर्थ सरफेस जो ऑब्जेक्ट आहे ना, त्याची बाइंडिंग एनर्जी एवढी आहे +gmm/r. आपण त्या ऑब्जेक्टला उचलणार आहे आणि त्या ऑब्जेक्टला फेकणार आहे. आपण त्याला किती एनर्जी द्यावी लागेल की तो कधीच येणार नाही अर्थवरती, एवढी. सो in order to escape Earth's gravitational field, सांगा बरं, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्डला एस्केप करायचं असेल तर किती एनर्जी लागेल, एवढी लागेल का, gmm/r एवढी एनर्जी लागेल. आणि कोणत्या फॉर्ममध्ये द्यावी लागेल, आपल्याला त्याला फेकावं लागेल, म्हणजे आपल्याला ती एनर्जी द्यावी लागेल इन फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी ½ mv². जो ऑब्जेक्ट मास एमचा आहे ना, त्याला उचलून आपल्याला त्याला फेकायचं आहे, म्हणजे आपल्याला त्याला वेलॉसिटी द्यावी लागेल. किती वेलॉसिटी द्यावी लागेल, त्यालाच तर एस्केप वेलॉसिटी म्हणतात. सो एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला बनणार इथे, कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोजेक्शन. ज्या वेळेस कायनेटिक एनर्जी आपण जी देतोय ना, दॅट इज इक्वल टू, ज्या वेळेस कायनेटिक एनर्जी आपण देतोय ना ऑब्जेक्टला, इफ दॅट इज इक्वल टू जी कायनेटिक एनर्जी आपण प्रोजेक्शनला देतोय ना, इफ दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी, त्यावेळेस ऑब्जेक्ट विल नॉट रिटर्न. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी असेल, ऑब्जेक्ट विल नॉट रिटर्न. आणि सॉल्व करा, काय आन्सर येईल, हे सॉल्व करून एस्केप वेलॉसिटी स्क्वेअर 2 वरती जाणार, 2gm/r, आणि रूट घेतला ना तर एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला बनतो √2gm
बाय आर हा एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. रिमेंबर हा फॉर्म्युला फक्त आणि फक्त व्हॅलिड आहे अर्थवरती स्टेशनरी ऑब्जेक्ट्सचा. ओनली व्हॅलिड फॉर ऑब्जेक्ट्स ऑन अर्थ. अर्थवरच्या बॉडीजसाठी, रिव्हॉल्विंग सॅटेलाइटसाठी नाही आहे. अर्थवरती पडलेल्या ऑब्जेक्टला एवढं जोरात फेकलं की ते येत नाहीत. हे सगळं जर काही डेटा टाकला ना 6 × 10⁻²4, 6.4 × 10⁻6, 6.67 10⁻⁻11 सगळा डेटा माहिती आपल्याला अर्थसाठी. तर अर्थसाठी ही एस्केप वेलॉसिटी येते, अर्थसाठी एस्केप वेलॉसिटी येते 11.2 किलोमीटर पर सेकंड. 11.2 किलोमीटर पर सेकंड अर्थसाठी एस्केप वेलॉसिटी आहे. म्हणजे जर तुम्ही जाऊन बाहेर जाऊन एखादा बॉडी एवढ्या जोरात फेकला तर देर आर व्हेरी लेस चान्सेस की इट विल अगेन कम बॅक टू अर्थ. ऑब्वियसली आता सध्या आपण एअर रेझिस्टन्स वगैरे निग्लेक्ट मारतोय. जस्ट फेकला, एअर रेझिस्टन्समुळे थोडा जास्त फास्ट फेकावं लागेल की तो रिटर्न नाही येणार. दिस इज द वेलॉसिटी कॉल्ड एज एस्केप वेलॉसिटी. एवढ्या वेलॉसिटीने ऑब्जेक्टला थ्रो केलं की इट विल नेव्हर कम बॅक. दिस इज कॉल्ड एज एस्केप वेलॉसिटी. ओके. डेरिवेशन ऑफ एस्केप वेलॉसिटी कसं आहे, ही इम्पॉर्टंट स्टेप आहे. जेवढी कायनेटिक एनर्जी लागणार आहे ना फेकायला ती इक्वल टू बाइंडिंग एनर्जी पाहिजे, नाही तर मग कसं जाईल बाहेर. इक्वेट केलं यू गेट दी आन्सर. सो हे आहे डेरिवेशन ऑफ एस्केप वेलॉसिटी अँड दिस आर ऑल दी एनर्जीज असोसिएटेड विथ द सॅटेलाइट. एनर्जीज असोसिएटेड विथ द सॅटेलाइट. अवे फ्रॉम दी अर्थ, ऑर्बिटमध्ये असेल तर, क्लोज टू अर्थ असेल तर तो आर मोठा आर होतो. त्याचे ऑल्टरनेट व्हर्जन्स. दिस इज व्हॉट वी हॅव सीन टिल नाव. आता लास्ट 2 पॉइंट्स. एक आहे सॅटेलाइटमध्ये वेटलेसनेस का फील होतं. वेटलेसनेस इन सॅटेलाइट. बघा सॅटेलाइटमध्ये वेटलेसनेस का फील होतं त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो एका लिफ्टच्या एक्सपेरिमेंटमध्ये. सपोज आपण एका लिफ्टमध्ये उभे आहे. आता लिफ्टमध्ये आपल्याला वेट फील होत असतं कारण की आपण उभं आहे, आपलं वजन ॲक्ट होतं आहे, वजन खाली ॲक्ट होतं. लिफ्टचा फ्लोर आपल्याला तेवढ्याच फोर्सनी वरती ढकलतो आहे. लिफ्ट तर स्टेशनरी आहे, समजा लिफ्ट स्टेशनरी आहे. सो आपल्याला तेवढा फोर्स फील होतो आहे, आपलं वजन नॉर्मल रिॲक्शन मिळतं आहे. अचानक समजा मी ही दोरी तोडून टाकली अचानक, तर काय होईल, ही लिफ्ट खाली पडणं चालू होईल. लिफ्ट खाली पडणं चालू होईल. कितीच्या ॲक्सेलरेशनने खाली पडणं चालू होईल, जीच्या. तुम्ही कितीच्या ॲक्सेलरेशनने खाली पडताय, जीच्या. आता तुम्ही लिफ्टवरती उभंच राहू शकणार नाही कारण की लिफ्टवरती तुम्ही उभं राहायला चाललाय तर लिफ्ट पण त्याच रेटने खाली चालली जेवढ्या रेटने तुमचे पाय खाली चालले. सो आत्ता तर लिफ्ट रेस्टला होती म्हणून आपण खाली चाललोय पण लिफ्ट थांबवते आपल्याला. बट इफ लिफ्ट इज ऑल्सो मुव्हिंग डाऊन, यू आर ऑल्सो मुव्हिंग डाऊन, सो देर विल बी नो रिॲक्शन. इथे तुम्ही लिफ्टवरती लिफ्टला पुशच नाही करू शकणार की लिफ्ट तुम्हाला रिॲक्शन देईल. नो नॉर्मल रिॲक्शन. त्यामुळे इथं काय फील होतं आपल्याला आतमध्ये, वेटलेसनेस. हवेत आपण तरंगतो असे, वेटलेसनेस. इथे वेटलेसनेस फील होतं. यू फील वेटलेसनेस इनसाइड अ लिफ्ट विच इज फ्री फॉलिंग. फ्री फॉलिंग लिफ्टच्या आतमध्ये वेटलेसनेसचा फील येतो. अँड सेम हॅपन्स इन केस ऑफ अ सॅटेलाइट. कसं काय बघा, सेम हॅपन्स इन द केस ऑफ सॅटेलाइट. का, कारण की समजा हा अर्थ असेल आणि हा समजा असेल सॅटेलाइट. तर सॅटेलाइटमध्ये सॅटेलाइट इज ॲक्सेलरेटेड टुवर्ड्स अर्थ. सॅटेलाइट जेव्हा मोशनमध्ये आहे तेव्हा सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन टुवर्ड्स अर्थ आहे. तेवढंच ॲक्सेलरेशन आतमधल्या ॲस्ट्रॉनॉटचं आहे टुवर्ड्स अर्थ. आता जेव्हा लिफ्ट आणि जेव्हा सॅटेलाइट आणि ॲस्ट्रॉनॉट दोन्ही अर्थकडे सेम ॲक्सेलरेशनने ओढले जात असतील तर ॲस्ट्रॉनॉट जो सॅटेलाइटमध्ये आहे किंवा तो जो स्पेसशिपमध्ये आहे त्याला त्याच्या फ्लोअरवरती उभंच राहता येणार नाही. का उभं नाही राहता येणार, कारण की इट इज लाईक सेम थिंग. लिफ्ट ज्या रेटनी खाली पडत आहे, ज्या रेटनी लिफ्ट ॲक्सेलरेटेड आहे त्याच रेटनी ॲस्ट्रॉनॉट ॲक्सेलरेटेड आहे. ज्या रेटनी ॲस्ट्रॉनॉट अर्थकडे ॲक्सेलरेटेड आहे त्याच रेटनी स्पेसशिप ॲक्सेलरेटेड आहे. सो त्यामुळे त्या दोघांमध्ये तो नॉर्मल रिॲक्शनच त्याला मिळत नाही. आणि नॉर्मल रिॲक्शन नाही मिळाला तर फ्लोअरवरती उभंच राहू शकता येणार नाही त्याला. सो सॅटेलाइटमध्ये तिथे वेटलेसनेसची फील येते. डज इट मीन तिथं ग्रॅव्हिटी नाही आहे, अरे तिथं ग्रॅव्हिटी खूप आहे. अर्थची ग्रॅव्हिटी आहे म्हणूनच तर सॅटेलाइट फिरतंय. सो तिथे ग्रॅव्हिटी असते बट आपल्याला फील होत नाही आतमध्ये. जसं अर्थवरती पण लिफ्ट पडली खाली, लिफ्टची दोरी तुटली तर ग्रॅव्हिटी आहे बट आपल्याला तिथे उभं राहता येत नाही, वेटचा फील येत नाही. वेटचा फील तेव्हा येतो ज्यावेळेस आपल्याला नॉर्मल रिॲक्शन मिळतो. ओके, सो दिस इज द कंडिशन ऑफ वेटलेसनेस. दिस इज द रिझन बिहाइंड द वेटलेसनेस इन सॅटेलाइट.
वेटलेसनेस सॅटेलाइटमध्ये का फील होतं? नॉट बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी झिरो असते, ग्रॅव्हिटी असते तिथे, बट आपल्याला नॉर्मल रिॲक्शन नाही मिळत. अँड द लास्ट पॉइंट ऑफ टुडेज लेक्चर इज कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट्स बघा काय असतात हे कम्युनिकेशन सॅटेलाइट, बट ते समजण्याच्या आधी आपण हे बघून घेऊया. कुठलाही सॅटेलाइट जेव्हा अर्थच्या भोवती फिरतो ना, अर्थ आहे समजा, हे सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरत असताना त्याचा काहीतरी टाइम पिरियड असतो, जो असतो 2π√r³/gm. सो क्लिअरली जो सॅटेलाइट दूर असतो, ज्याचा आर मोठा असतो, त्याचा टाइम पण जास्त असतो. जे सॅटेलाइट दूर दूरून फिरतात ना, ते जास्त वेळ घेतात फिरायला. मी तुम्हाला सांगितलेलं अर्थच्या जवळ फिरणारे सॅटेलाइट्स ना 90 मिनिटात फिरतात, 1.5 तासात. थोडे दूरवाले 2 तास घेतील, अजून दूर 4 तास घेतील, अजून दूर 10 तास घेतील. पण असं करत करत काही सॅटेलाइट असे असतात ना, ते इतके दूर असतात ना अर्थपासून, की ते फिरत असताना बरोबर ते लोक 24 तास घेतात. आता 24 तासाचा एक्झॅक्टली 24 तास काय इम्पॉर्टंट आहे? कारण की त्याच रेटमध्ये अर्थ पण तर फिरतंय. त्यामुळे जर काही हे अर्थ आहे आणि अर्थ असं स्पिन होतंय, ओके, अर्थ असं स्पिन होतोय समजा फॉर एक्झाम्पल, आणि सॅटेलाइट पण त्याच सेन्समध्ये फिरत असेल 24 तासामध्ये, तर काय होईल माहिती का? अर्थवरती समजा एखादा पॉईंट असेल, तर त्या पॉईंटच्या वरती जर सॅटेलाइट असेल, तर तो पॉईंट आणि सॅटेलाइट जेव्हा फिरेल, सॅटेलाइट एक अख्खा चक्कर 24 तासात मारेल, तर हा पॉईंट पण एक अख्खा चक्कर 24 तासात मारेल. इनफॅक्ट प्रत्येक वेळेस ह्या सॅटेलाइटच्या डोक्यावर, ह्या पॉईंटच्या डोक्यावरती सॅटेलाइट असेल. प्रत्येक वेळेस असं होऊन एक चक्कर झाला. या सॅटेलाइटला कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणतो आपण. हे कम्युनिकेशन सॅटेलाइट स्पेशली कम्युनिकेशन पर्पजसाठी वापरतात, कारण की एखाद्या सिटीच्या वरती ते असतील ना, तर ते त्याच सिटीच्या वरती राहायला पाहिजे, ते कंटिन्युअसली त्याच सिटीच्या वरती राहतात. सो कम्युनिकेशन सॅटेलाइटचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला मी सांगतो. पहिला तर कम्युनिकेशन सॅटेलाइट अर्थपासून किती दूर असतो सांगतो मी तुम्हाला. अर्थच्या सरफेसपासून 36,000 किलोमीटर दूर असतो. कम्युनिकेशन सॅटेलाइट इज ॲट हाईट काय आर नाही त्याचा, हा एच आहे फक्त. आर प्लस एच तर जास्त असेल, 6,400 प्लस 3,600 जास्त असेल. हा 36,000 किलोमीटर दूर असतो, खूप दूर असतो. आणि तो फिरत असताना तो कसा फिरतो माहिती का? अर्थच्या सेन्समध्ये. सन ईस्ट टू वेस्ट जातो ना, तर आपलं अर्थ वेस्ट टू ईस्ट फिरतंय. आपलं अर्थ वेस्ट टू ईस्ट फिरतंय, म्हणून सन ईस्ट टू वेस्ट, सगळ्या गोष्टी ईस्ट टू वेस्ट जातात. सो हा कम्युनिकेशन सॅटेलाइट पण अर्थच्या सेन्समध्ये फिरतो, म्हणजे वेस्ट टू ईस्ट फिरतो. कम्युनिकेशन सॅटेलाइट रिव्हॉल्व्स कसा? वेस्ट टू ईस्ट, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट किती लांब रिव्हॉल्व होतो? 36,000 किलोमीटर दूर रिव्हॉल्व होत असतो. तिसरं, कम्युनिकेशन सॅटेलाइट जेव्हा फिरत असतो, तर तो स्ट्रिक्टली इक्वेटरच्या प्लेनमध्ये फिरतो. इक्वेटोरियल प्लेनमध्ये फिरतो, कारण की अर्थ फिरत असताना इक्वेटरच्या भोवतीच ना असं फिरेल ना. असं फिरलं तर काय उपयोग? सिटी अशा फिरतायत, असा फिरून काय उपयोग नाही. इक्वेटोरियल प्लेनमध्ये तो फिरतो. हे 3 पॉईंट फक्त लक्षात ठेवा. सॅटेलाइट रिव्हॉल्व्स इन इक्वेटोरियल प्लेन ॲट हाईट ऑफ 3,600 किलोमीटर्स इन द सेन्स ऑफ वेस्ट टू ईस्ट, सेम ॲज दॅट ऑफ अर्थ सेन्स ऑफ रोटेशन. अँड दिस सॅटेलाइट्स आर युज्ड फॉर डिफरंट पर्पजेस. कम्युनिकेशन पर्पजेस, ब्रॉडकास्टिंग, टेलिव्हिजन, सगळीकडे वापरतात. तुम्ही हे थिओरॉटिकल पॉईंट आहे, ॲप्लिकेशन त्याचे रीड करून घ्या. रीड फ्रॉम टेक्स्ट बुक, ओके. बाकी काही त्याच्यात इंटरेस्टिंग नाही. कम्युनिकेशन सॅटेलाइटचा टाइम पिरियड किती असतो? त्याचा टाइम पिरियड असतो 24 तास. 24 तास म्हणजे 86,400 सेकंड्स, एवढा त्याचा टाइम पिरियड असतो गोल फिरण्याचा. इज इट क्लिअर गाईज? सो दिस इज ऑल अबाउट ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमध्ये जे काही पॉईंट्स कव्हर केले आहेत या 4 लेक्चरमध्ये, त्यावरतीच फोकस करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी मागच्या वर्षीचा खूप सारा ग्रॅव्हिटेशनचा कॉन्टेंट जो आहे त्याचे मी तुम्हाला व्हिडिओज त्याच्यामध्ये अटॅच करून देतो आहे, ओके. DPP तर मिळेलच तुम्हाला, त्याच्याखाली खूप सारे व्हिडिओज आहेत. सो ते व्हिडिओज पण बघायचे आहेत तुम्हाला. खूप सारे व्हिडिओज आहेत, मी तुम्हाला त्याचा सिक्वेन्स बनवून देतो, कसं बघायचं आहे त्याच्याबद्दल पण मी सांगेन, ओके. चलो देन, थँक्स फॉर वॉचिंग दिस सेशन गाईज. वी विल मीट इन नेक्स्ट लेसन नाव. उद्या सॅटर्डे संडे, उद्याच्या आणि परवाच्या सेशनमध्ये ऑफलाईन आपण गोष्टी डिस्कस करूयात. चलो गाईज, बाय बाय.